कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांची दादागिरी। मराठी सक्तीच्या विरोधामध्ये रिक्षा रोखून आंदोलन। लिंक रोडवर 20 मिनिटांपासून वाहतूक जाम। लिंक रोडवरून प्रवासी घेऊन जाणाऱ्या ऑटो रिक्षा चालकांना धमकावलं जातंय असा आरोप। मराठी सक्तीवरून कांदिवलीमध्ये आंदोलन करणाऱ्या रिक्षा चालकांवर मनसेचा संताप। मनसे विभाग अध्यक्ष दिनेश साळवी रिक्षा चालकांवर संतापले। कांदिवलीमध्ये एका अमराठी रिक्षा चालकाची मराठी रिक्षा चालकाला मारहाण। मनसे कार्यकर्ते आक्रमक। कांदिवली पोलिसांनी अमराठी रिक्षा चालकाला ताब्यात घेतलं। रिक्षा टॅक्सी बंदच्या अफवांवर विश्वास ठेवू नका। प्रवाशांची गैरसोय टाळणं चालकांची सामाजिक जबाबदारी। चालकांनी शांततेमध्ये सेवा सुरू ठेवावी। भाजप नेते हाजी अराफत शेख यांचं आवाहन। पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडीवरून भांडूप येथे मनसेचं आंदोलन। पुलाच्या कामामुळे सातत्यानं वाहतुकीची कोंडी। संजय राऊतांनी आंदोलकांचं म्हणणं ऐकून घेतलं। घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगरमध्ये मनसेचं आंदोलन। कचऱ्यानं तुडुंब भरलेल्या नाल्यावर मनसेचं आंदोलन। मनसे आणि स्थानिकांची पालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। नाल्यामध्ये साचलेला कचरा पालिका आयुक्तांच्या दालनामध्ये टाकण्याचा इशारा। अमरावतीमध्ये श्री जिल्हा रुग्णालयामध्ये आग। पहाटे 3:30च्या सुमारास नवजात शिशु विभागामध्ये व्हेंटिलेटरमध्ये स्फोट। घटनेमध्ये 3 बाळांचा दुर्दैवी मृत्यू। 6 बाळांवर सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू। आगीमध्ये 3 बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद आणि हृदयद्रावक। अमरावतीतील आग दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री फडणवीसांकडून शोक व्यक्त। राज्य सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर, तर दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल, फडणवीसांचं आश्वासन। अमरावती रुग्णालयामध्ये जाऊन घटनेची माहिती घेणार। तांत्रिक तपासानंतर काही गोष्टी समोर येतील। चौकशीनंतर दोषींवर कठोर कारवाई करणार, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती। अमरावतीची घटना अत्यंत हृदयद्रावक। भंडारा घटनेच्या नंतर रुग्णालयाचं ऑडिट करण्याचे आदेश होते। झालेलं ऑडिट गेलं कुठे? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल। यशोमती ठाकूर, नवनीत राणा, आमदार सुलभा खोडके यांच्याकडनं अमरावती रुग्णालयामध्ये पाहणी। सरकारी रुग्णालय असल्यामुळे दुर्लक्ष केल्याचा ठाकूरांचा आरोप, तर मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडनं घटनेबाबत दुःख व्यक्त। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडनं रुग्णालयात दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश। संध्याकाळपर्यंत चौकशीचा अहवाल येईल। राजकारण करू नका, प्रशासनाकडनं सर्वतोपरी मदतीचं आश्वासन, बावनकुळेंचं वक्तव्य। तर यशोमती ठाकूर यांच्याकडनं अमरावती रुग्णालयामध्ये पाहणी। नागपूरच्या गोधणी जलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये मध्यरात्री गॅस गळती। 40हून अधिक नागरिकांवर रुग्णालयामध्ये उपचार। 200 मीटरचा परिसर रिकामा। एनडीआरएफकडनं बचाव कार्य सुरू। महायुतीच्या समन्वय समितीची आज वर्षावर बैठक। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि सुनेत्रा पवारांमध्ये बैठक होणार। महामंडळ वाटप आणि राज्यपाल नियुक्त जागांवर चर्चा होणार। काँग्रेस जिल्हाध्यक्षांसाठी नाशिकमध्ये 10 दिवसांचं निवासी प्रशिक्षण शिबिर। 24 ऑगस्ट ते 2 सप्टेंबरच्या दरम्यान शिबिराचं आयोजन। राहुल गांधी शिबिराला मार्गदर्शन करणार। एकीकडे महिला आरक्षणाला विरोध करता, दुसरीकडे विद्यार्थिनींशी संवाद साधता राहुल गांधींची भूमिका दुटप्पी। पुण्यातील छात्रों की गूंज हा कार्यक्रमावर देवेंद्र फडणवीसांची टीका। महिला आरक्षण विधेयकावरून भाजपचा खोटारडेपणा, नौटंकी सुरू। महिला आरक्षण विधेयकामध्ये डिलिमिटेशन बिल घुसवलंय। महिला आरक्षण विधेयकावरून दुटप्पी कोण हा प्रश्न स्वतःला विचारा। संजय राऊतांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर। मोदींबाबत दंतकथा पसरवल्या जातात। भाजपकडनं फक्त खोटारडेपणा आणि ढोंग सुरू आहे। मोदींनी गुजरातमध्ये चहा विकल्याचा पुरावा द्या। संजय राऊत यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा। राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 2 वाजता बैठक। मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी राष्ट्रवादीची प्री कॅबिनेट बैठक होणार। सह्याद्री अतिथीगृहावर राज्य मंत्रिमंडळाची बैठक। शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक बोलावली। येथे 29 ऑगस्टला कोअर कमिटीची बैठक। पक्षाची पुढील भूमिका आणि विलिनीकरणाची शक्यता यावर चर्चा होणार, सूत्रांची माहिती। पालिकेमधील गटबाजीवर तोडगा काढण्यासाठी भाजपच्या हालचाली। अमित साटमांनी नगरसेवक आणि प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली। आज संध्याकाळी भाजपच्या पक्ष कार्यालयामध्ये बैठक। सर्व नगरसेवकांना बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना। निवडणूक आयोग, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांनी संविधानासोबत बदमाशी केली। कायदेशीर सत्य हे उद्धव ठाकरेंच्या बाजूने, वकील असीम सरोदे यांची प्रतिक्रिया। बीजेपीच्या आंदोलनानंतर सामान्य माणसाचा नैतिक दबाव लोकशाही यंत्रणेवर वाढला। राजकीय लोकांना जबाबदारीने वागण्याचं लक्षात आलं, वकील असीम सरोदे यांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री रस्त्यावरून फिरून खड्डे मोजतायत। उपमुख्यमंत्र्यांना खड्डे निरीक्षक म्हणून हजेरी लावावी लागते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या चाकण दौऱ्यावर दानवेंची टीका।
ठाकरेंच्या शिवसेनेकडनं मातोश्रीच्या बाहेर ईदच्या शुभेच्छा देणारे बॅनर, दुसरीकडे याच परिसरात शिंदेंच्या शिवसेनेकडनं गणेशोत्सवाच्या निमित्तानं कोकण मोफत बस सेवेची माहिती देणारे बॅनर, एकाच परिसरात दोन शिवसेनेच्या बॅनरमुळे जोरदार चर्चा. ठाकरेंच्या नगरसेविका विशाखा राऊत यांच्या नगरसेवक पदावर टांगती तलवार, उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनंतर ठाकरेंचे शिष्टमंडळ आयुक्तांच्या भेटीला, सदा सरवणकर देखील आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेणार. 7 राज्यांच्या निवडणुकांसाठी भाजपच्या हालचाली, दिल्लीमध्ये भाजपची बैठक पार पडली. राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली. मंत्री उदय सामंत मनोज जरांगेंची अंतरवाली सराटीमध्ये भेट घेणार. दुपारी 2 वाजता उदय सामंत आणि जरांगेंमध्ये भेट होणार. 29 ऑगस्टपासून मनोज जरांगेंचा उपोषणाचा इशारा. उपोषणाच्या अनुषंगाने उदय सामंत मनोज जरांगे यांची भेट घेणार आहेत. नोंदी सापडल्यानंतर सरकारला कोणबी प्रमाणपत्र द्यावंच लागणार. आपल्या चुका दुरुस्त करा. काही डाव टाकल्यास वरच्या बंगल्यावर आंदोलन करणार. जरांगेंचा सरकारला इशारा. सरकार गेली 3 वर्ष मराठ्यांना वेड्यात काढते. तुम्हाला पाहिजे तितके वेळ दिला. आमच्याकडनं काय चुकलं ते सांगा. मनोज जरांगेंचा सरकारला सवाल. सरकारने मराठा ओबीसीमध्ये दुरावा निर्माण करणं बंद करावं. मनोज जरांगे यांचा इशारा. चंद्रपूर जिल्ह्यामधील 824 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आरक्षण निश्चितीला वेग. 10 सप्टेंबरपूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश. यावेळी ओबीसींच्या वाट्याला 110 सरपंच पद. शहाद्यामध्ये भगवान परशुराम समाज संवाद यात्रा. परशुराम आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांची प्रमुख उपस्थिती. युवकांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी संवाद यात्रा. पुणे महापालिकेतील निधी वाटपाचा वाद अद्यापही कायम. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुनील टिंगरे यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. निधी वाटपामध्ये न्याय वागणूक मिळावी अशी सुनील टिंगरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. जळगावच्या भुसावळमधील यावल आगारामध्ये बसेसच्या लोकार्पण कार्यक्रमात भाजप आणि ठाकरेंच्या सेनेमध्ये शाब्दिक चकमक. व्यासपीठावर ठाकरेंच्या सेनेच्या नगराध्यक्षाला योग्य स्थान न दिल्यामुळे वाद. शिष्टाचाराचं उल्लंघन झाल्याचा आरोप. नंदुरबारच्या शहाद्यामध्ये ईद ए मिलाद निमित्तानं दाऊदी बोहरा समाजाची भव्य मिरवणूक. पारंपरिक बँड पथकाच्या गजरामध्ये मिरवणूक. मिरवणुकीमध्ये सर्व समाज बांधवांची एकत्रित उपस्थिती. आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वामध्ये भव्य कळमनुरी ते हिंगोली कावड यात्रा. कावड यात्रेमध्ये लाखो शिवभक्तांसह श्रीकांत शिंदे, उदय सामंत, प्रकाश आंबेडकर हे देखील उपस्थित. भाजप नगरसेवकांची थेट श्रीकांत शिंदेंच्या जनता दरबारामध्ये हजेरी. प्रभागातील विकास कामांसाठी कोट्यवधींच्या निधीची मागणी. डोंबिवलीमध्ये राजकीय चर्चांना उधाण. पुणे शिक्षक मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला यावा. मंगेश चिवटेंना उमेदवारी देण्यासाठी फडणवीस शिंदेंना विनंती करणार. शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर आणि आमदार सुहास बाबर यांची बेरजेमध्ये शिक्षक पुरस्कार सोहळ्यामध्ये ग्वाही. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे 66वे वार्षिक अधिवेशन. अधिवेशनाला शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती. राज्यभरातील द्राक्ष बागायतदार अधिवेशनाला उपस्थित. थकीत बिलांसंदर्भामध्ये सर्व कंत्राटदार उद्या राज ठाकरेंची भेट घेणार. कंत्राटदारांची 86,662 कोटींची बिलं प्रलंबित असल्याची माहिती. कामं पूर्ण करून सुद्धा बिलं न मिळाल्यामुळे कंत्राटदार आर्थिक अडचणी. तर साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल. मोठ्या घाऊक ग्राहकांसाठी साठा मर्यादा कमी केली. 1 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत व्यापाऱ्यांना केवळ 15 दिवसांचा साठा ठेवण्याची परवानगी. यापूर्वी 30 दिवसांच्या साखर साठ्याची मर्यादा होती. खाण्याची आणि व्यावसायिक व्यापाराची साखर वेगळी करा. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मागणी. वाढत्या साखर दरावर राज्य सरकारचा केंद्राला प्रस्ताव. खाण्यासाठी साखरेचा स्वतंत्र कोटा ठेवून दर कमी ठेवण्याची मागणी. तर बिस्किट, शीतपेयांसह व्यावसायिक वापरासाठी साखरेचे दर वेगळे ठेवण्याचा प्रस्ताव. साखरेचे दर वाढल्यामुळे साईबाबांच्या शिर्डीमध्ये प्रसाद महागला. मात्र साईबाबा संस्थानाकडनं लाडू विक्री दरामध्ये कोणतीही वाढ नाही. नागपुरात सुट्या तेलाची विक्री 90% घटली. तेलाची विक्री बंद झाल्यामुळे तेलघाणे बंद होऊ लागले. सुट्टं तेल विक्री करणाऱ्या तेल व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान. नागपुरातील सर्व खुल्या तेलाच्या विक्रेत्यांना मोठा फटका. प्युअर तेल काढण्याचा आमचा पारंपरिक व्यवसाय. समाजाने कधीही भेसळयुक्त तेल विकलेलं नाही. सुट्या तेलावरील बंदीनंतर बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांकडून नाराजी व्यक्त. तर याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत विषय मांडून मुख्यमंत्र्यांशी बोलणार बावनकुळेंचं आश्वासन. मंत्री भरत गोगावलेंचा रायगडमधील खड्डे पूर्ण भरण्याचा दावा. गणेशोत्सवाच्या आधी महामार्गाचं काम करू. मंत्री भरत गोगावले यांचं आश्वासन.
सर्वांना सोबत घेऊन रायगडचा विकास करायचा आहे। आमदार, खासदार, मंत्री आणि इतर सर्व लोकप्रतिनिधी मिळून विकास करू। मी एकटाच रायगडचा विकास करणार नाही, मंत्री भरत गोगावले यांचं वक्तव्य। पुण्यामधील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा 12वा दिवस। मांजरी येथील स्टड फार्म येथील शासकीय आदिवासी वसतिगृहात विद्यार्थ्यांचं उपोषण। 4 अत्यवस्थ आंदोलकांना रुग्णालयात दाखल केलं। नागपूरमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन। सरकारने आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात। आदिवासी आश्रमशाळेमध्ये चांगल्या दर्जाचं जेवण द्या, सचिन खरात यांची मागणी। पुण्यामधील साखर संकुलासमोर विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांच्या मुलांचं आंदोलन। उसाला प्रतिटन 1000 रुपये अनुदान देण्याची मागणी। शेतकऱ्यांच्या मुलांचं आंदोलन सुरू। माढ्याचे आमदार अभिजित पाटलांकडून आमदार मुक्कामी आपल्या गावी अभियानाची सुरुवात। या अभियानामुळे सर्वसामान्यांची शासकीय कामं एकाच ठिकाणी होण्यास मदत। अभियानाच्या निमित्तानं आमदारांचा गावातच मुक्काम। ज्येष्ठ मराठी व्याकरण तज्ज्ञ प्राध्यापक यास्मिन शेख यांचं निधन। 101व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। मराठी व्याकरण आणि साहित्यासाठी यास्मिन शेख यांचं मोठं योगदान आहे। बाजारामध्ये आवक कमी झाल्यामुळे कांदा, लसूण, आल्याच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली। कांदा आठवडाभरामध्ये 40 रुपयावरून थेट 60 रुपये, लसूण प्रति किलो 300 रुपयांवरून अद्रक 200 रुपये प्रति किलोवर। दरवाढीमुळे सामान्यांच्या खिशाला कात्री। माझगावमध्ये गणपती आगमनाच्या वेळी 2 गटांमध्ये तणाव। पोलिसांकडून गुन्हा दाखल। आगमन सोहळ्याच्या मिरवणुकीवर एका सोसायटीमधून अंडी फेकल्याचा आरोप। हिंदुत्ववादी सरकार असताना असे प्रकार सहन करणार नाही, नितेश राणे यांची प्रतिक्रिया। धुळे जिल्ह्यामध्ये अन्न आणि औषध प्रशासन विभागाची तपासणी मोहीम। तपासणीच्या दरम्यान शिरपूरमधील अशोक बेकरीमध्ये मुदतबाह्य आणि विनापरवाना खाद्य व्यवसाय सुरू असल्याचा प्रकार समोर। साखरेच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे साखर आयात करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय। येत्या 15 ऑक्टोबरपर्यंत सरकार साखर आयात करणार। साखर आयात केल्यामुळे येत्या काही दिवसात साखरेचे भाव घसरणार असल्याची माहिती। दिवाळीपर्यंत साखर 100 पार जाण्याची शक्यता। साठेबाजी टाळण्यासाठी प्रशासनाचं लक्ष। राज्याला दरमहा 3 लाख टन साखरेची गरज। सध्या राज्यामध्ये 18 लाख टन साखर शिल्लक, तर खुल्या बाजारात साखर 80 रुपयांवर पोहोचली। सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध। कारखान्याच्या 21 जागांसाठी निवडणूक होणार। निवडणुकीसाठी विविध गटातील इच्छुक उमेदवारांकडून मोर्चे बांधणीलाही सुरुवात। बुलढाणा जिल्ह्यामध्ये यंदा गणेश भक्तांना महागाईचा फटका बसणार। कच्चा माल आणि कामगारांचा खर्च वाढल्यामुळे गणेशमूर्ती 25 ते 30% महागल्या। नंदुरबारमध्ये पर्यावरणपूरक गणेशमूर्ती घडवण्याचं काम अंतिम टप्प्यात। पेणप्रमाणेच ओळख निर्माण केलेल्या येथील 6 इंचापासून 21 फुटांपर्यंतच्या आकर्षक मूर्तींना देशभरातून मोठी मागणी।